सध्या वाल्मिक कराड प्रकरणामध्ये अडचणीत आलेले धनंजय मुंडे हे आहेत तरी कोण हे थोडक्यात आपण पाहूया. धनंजय पंडितराव मुंडे असं त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे झालाय. हे एक मराठी राजकारणी आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण परळी वैजनाथ येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बायोसिस कॉलेज पुणे येथे झाले. त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ ही पदवी प्राप्त केली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातून केली, जिथे त्यांनी अध्यक्षपद म्हणून भूषवलं आहे. धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे पुतणे आहेत. मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी आपले चुलते असलेल्या गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळीतून त्यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. मात्र त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं आणि पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देखील देण्यात आली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करून परळी वैजनाथ मतदारसंघातून विजय मिळवला. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देखील देण्यात आली. जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडानंतर त्यांनी भाजप सोबत प्रवेश केला आणि त्यांना कृषी मंत्री म्हणून पद देखील देण्यात आलं. त्यांच्या पत्नीचे नाव राजश्री मुंडे आहे आणि त्यांना 4 अपत्ये देखील आहेत. धनंजय मुंडे हे एक चांगले उत्कृष्ट वक्ते आहेत. ते एक पॉवरफुल राजकारणी देखील आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी विविध पदांवरती कार्य देखील केलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली एक वेगळी आणि नवी ओळख निर्माण केली आहे.